नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी बनायचं आहे ना, तर मग तलाठी बनण्यासाठी आपल्याला एक प्लॅनिंग करावी लागेल. ठीक आहे ना. आपल्याला समजून घ्यावं लागेल तलाठी बनण्याची प्रोसेस काय आहे आणि त्यासाठी अभ्यास कसा करावा. मी आशिष भाकरे तुम्हाला ABC एज्युकेशन ॲप्लिकेशनवर इंग्लिश ग्रामर शिकवतो. अमरावतीमध्ये ऑफलाईन क्लासेस असतात माझे. पण ही जी यूट्यूबवर लेक्चर सिरीज मी सुरू करीत आहे, यामागचा हेतू काय आहे? जी मुलं खेडे भागात राहतात, अगदी दुर्गम ग्रामीण भागात राहतात, त्यांना शहरामध्ये येऊन अभ्यास ते करू शकत नाही, तेवढा वेळ तेवढा पैसा ते देऊ शकत नाही. किंवा कोणी गृहिणी असतील तर त्यासुद्धा कामातून वेळ काढू शकत नाही, स्पेशल क्लासला जाऊ शकत नाही. किंवा कोणी जॉब करत असतील किंवा कोणाचे आणखी काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या सर्वांसाठी ही आपण फ्री सिरीज सुरू करीत आहोत. ठीक आहे ना. तर आपल्याला समजून घ्यायचं आहे आधी कसं असते तलाठी. ॲक्च्युली मी MPSC राज्यसेवा आणि कंबाईनला शिकवतो. मला फार वेळ मिळत नव्हता, परंतु मुलांच्या खूप जास्त आग्रहाखातीर मी सेमी ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्स तयार केलेला आहे आपल्या ABC एज्युकेशन ॲप्लिकेशनमध्ये. ठीक आहे ना. आणि ॲडव्हान्स कोर्स असतो राज्यसेवेसाठी किंवा कंबाईनसाठी. मला वेळ मिळत नव्हता, परंतु वेळातला वेळ काढून आता आपण ही सिरीज सुरू करीत आहे. मी रोज तुम्हाला सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता 2 लेक्चर्स आपल्या ABC एज्युकेशन ॲप या यूट्यूब चॅनलवर टाकत जाईल. ठीक आहे ना. मित्रांसोबत शेअर करायचं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवायचं, कारण या तुमच्या एका शेअरने भरपूर लोकांचा फायदा होत असतो. ठीक आहे ना. तर चला, TCS आणि IBPS, जसं आता आपण MPSC, आम्ही खास MPSCला शिकवतो, MPSC राज्यसेवा आणि कंबाईनला. ठीक आहे ना. परंतु TCS आणि IBPS आता महाराष्ट्र सरळ सेवा एक्झाम्स कंडक्ट करत आहेत आणि म्हणून पोरांचा खूप जास्त आग्रह होता की सर आम्हाला TCS प्रमाणे शिकवा. आणि म्हणून त्यानुसार बघा आपल्याला हे TCS किंवा IBPS नुसार ही सिरीज कंटिन्यू करायची आहे. तर तलाठीच नाही, ॲक्च्युली ही सिरीज तलाठीचीच आहे, परंतु तलाठीच नाही, महाराष्ट्रात येणाऱ्या सगळ्या सरळ सेवा ज्या असेल इथून इकडे, वन विभाग असो, आरोग्य विभाग असो, कोणताही विभाग असो, तर त्या सर्वांसाठी ही सिरीज राहणार आहे, कॉमन राहणार आहे. ठीक आहे ना. बघा सीट किती आहे? सीट्स आहेत आपल्या तलाठीच्या 4644. फॉर्म 26 तारखेपासून म्हणजे आजपासून आपण फॉर्म भरू शकतो तर 17 जुलैपर्यंत. ठीक आहे. एक्झाम डेट आहे 13 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर. पण ही एक्झाम डेट अजूनही काही कन्फर्म झालेली नाही आहे. 100% ती बाहेर यायची आहे, पण जेव्हा होईल तेव्हा होईल. परंतु ऑगस्ट आपण पकडून चालू. समजा आज जर 26 तारीख असेल तर आपल्याकडे जवळपास एक 45-46 दिवस राहिलेले आहे. ठीक आहे ना. तर म्हणजे 1.5 महिना राहिलेला आहे. या 1.5 महिन्याची प्लॅनिंग कशी करायची? 1.5 महिना आपल्याला अभ्यासाला पुरेसा होईल का की नाही होईल हे सगळं समजून घेऊ आपण. ठीक आहे ना. जर तुम्ही रोज माझे लेक्चर्स बघितले सकाळी आणि संध्याकाळी आणि अधामधात जर मला काही वाटलं तर मी रील्स आणि काही गोष्टी टाकत जाईल, तेही सुद्धा बघत चला. ठीक आहे ना. एलिजिबिलिटी काय आहे? डिग्री आहे, परंतु डिग्री फक्त मॅथमॅटिक्ससाठी आणि GS साठी आहे मित्रांनो. पण मराठी आणि इंग्लिश आणि मराठीची काठिण्य पातळी 12वीच्या बेसवर आहे. म्हणजे 12वीत जर तुम्हाला इंग्लिश आणि मराठी चांगलं जमत असलं तर तुम्ही इथे 50 पैकी 50 मार्क्स मिळवू शकता. आता माझा विषय फक्त इंग्लिश आहे, म्हणून तुम्हाला 50 पैकी 50 मार्क्स मिळण्याची खात्री, म्हणजे 25 पैकी 25ही प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मी तुमची घेतो. तुम्ही इतर विषय करून ठेवा. ठीक आहे. इंग्लिश माझ्यावर सोडवा. एक्झाम सिस्टीम आहे CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. ठीक आहे ना. आणि नॉर्मलायझेशन सिस्टीम आहे, कारण 1 महिना आपली एक्झाम चालणार आहे, म्हणून नॉर्मलायझेशन सिस्टीम आहे मित्रांनो. हे आता कसं, ही सिस्टीम समजावून सांगत नाही मी, कारण खूप जास्त मोठी सिस्टीम आहे ही. ठीक आहे ना. नंतर कधी ते पाहून घ्या, एखाद्या यूट्यूबवर पाहून घ्या नॉर्मलायझेशन काय होते. म्हणजे तुमचा पेपर समजा जर 13 तारखेला झाला आणि एक झाला 15ला, एक झाला 20ला, एक झाला 30ला, तर 30च्या पोरांना पॅटर्न समजून गेलेलं असेल आणि म्हणून 30च्या पोरांना जरी कमी मार्क्स मिळाले तरी त्यांना नॉर्मलायझेशन सिस्टीममध्ये त्यांना आणणार आहे आणि त्यानुसार तुमची गुणवत्ता यादी जाहीर करणार आहे. ठीक आहे ना. पाहून घ्या. इंटरव्ह्यू नाही याला. आणि सॅलरी जर म्हटलं तर 25,500 ते 81,100 इतकी दिलेली आहे नोटिफिकेशनमध्ये. 36ही जिल्ह्यामध्ये या भरती आहे. ठीक आहे ना. हे झालं इंट्रोडक्शन. मी काही तुम्हाला फार पाढल्याड गोष्टी सांगत बसत नाही. ठीक आहे ना. या सगळ्या गोष्टी कॉमन असतात. 4 विषय तुम्हाला करायचे आहे. इंग्लिश 25 प्रश्न, मराठी 25 प्रश्न, मॅथ रिझनिंग 25 प्रश्न आणि GS 25 प्रश्न.
त्यापैकी या इंग्लिशची जबाबदारी माझ्याकडे आहे, ठीक आहे ना. तुम्ही हे विषय जर पूर्ण स्ट्रॉंग करून ठेवले, आता मराठी तो होऊन जातो, मराठी होऊन जातो, ठीक आहे ना. मराठीसारखा सोपा विषय नाही मित्रांनो, मराठी होऊन जातो. आता मॅथ, रिझनिंग आणि जीएस तुम्हाला करावं लागतं, कारण हे आहे डिग्री बेस आणि हे आहे 12वी बेस. आता तेवढं सोपं पण नाही आहे मराठी, असं नाही, तेवढं सोपं पण नाही आहे मराठी. तुम्हाला अभ्यास करावा लागतो मराठीचा आणि इंग्लिश सुद्धा. इंग्लिश मी तुम्हाला 25 पैकी 25ही प्रश्न कसे तुम्हाला सोडवता येईल, किमान 24 कसे सोडवता येईल ते बघू आपण. समजा तुम्हाला आता या क्षणाला 25 पैकी तुम्ही म्हणाल सर मला 20 जमते, हो बिलकुल जमते 100%, पण तरी तुम्ही आउट ऑफ कॉम्पिटिशन आहात, ठीक आहे ना. तुम्हाला त्या 25 पैकी जवळपास 23 किंवा 24 प्रश्न जमले पाहिजे, म्हणजे तुम्हाला 50 पैकी जवळपास 46 मार्क्स मिळाले पाहिजे, तेव्हा तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये आहात असं समजा. कारण राज्यसेवेचा सिरियस अभ्यास करणारे, कंबाईनचा सिरियस अभ्यास करणारे मुलं, इव्हन UPSC देणारे मुलं सुद्धा यावेळेस तलाठी देणार आहे. कारण कोणती पोस्ट लहान किंवा मोठी नसते मित्रांनो, कोणती पोस्ट लहान नसते. म्हणून तलाठीसाठी भरपूर चांगले तोफ लोक येणार आहे आणि त्यांना आपल्याला बिलकुल त्यांना लिमिट करायचं असेल तर आपल्याला अभ्यास करावाच लागेल, ठीक आहे ना. माझी जबाबदारी इंग्लिशची आहे, तुम्ही इतर विषय करा, ठीक आहे ना. चलो, इंग्लिशमध्ये तुम्हाला मी 25 पैकी 25 म्हणजेच 50 पैकी 50 मार्क्स मी मिळवून देईल, ठीक आहे. चलो, फक्त माझं ऐका मी काय सांगत होतो. इथे 3 विषय आहेत खास, म्हणजे पहिला ग्रामर, दुसरा व्होकॅब्युलरी, तिसरा आहे पॅरेग्राफ म्हणजे कॉम्प्रिहेन्शन. आता ग्रामर जर बघितलं तर आपण लहानपणापासून ग्रामर शिकत आलेलो आहे. मी जेव्हा तुम्हाला या सिरीजमध्ये ग्रामर शिकवेल, तुम्ही म्हणाल की सर मी शिकलो आहे पण आम्हाला माहित नाही कसं होते ते. सर चेंज द वाईज शिकलो आहे आम्ही कधीतरी ऐकलं आहे चेंज द वाईज, पण समजत नाही आम्हाला. मी तुम्हाला चुटकी सरशी सगळं शिकवेल, ठीक आहे ना. एक गोष्ट बारकाईनं शिकवेल. ज्यांना एकदम डिटेल शिकायचं असेल ते माझे कोर्स घेतील ॲप्लिकेशन मधला. ज्यांची प्रॅक्टिस झालेली आहे, ज्यांना फक्त एक रिव्हिजन पाहिजे आहे, ते यूट्यूबला लेक्चर्स बघतील. आणि जे लोक दुर्गम भागात राहतात, इथे येऊ शकत नाही, ते त्यांच्यापर्यंत माझा फक्त व्हिडिओज पोहोचू शकतो हा, तर त्यांच्यासाठी मग ही सिरीज आहे, ठीक आहे ना. चलो, दुसरा आहे व्होकॅब्युलरीचा पार्ट. व्होकॅब्युलरीच्या पार्टमध्ये भरपूर गोष्टी असतात आणि हा 5 मार्क्ससाठी पॅरेग्राफ असतो. पॅरेग्राफ खूप सोपं असेल, काही टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे ना. मग आता ग्रामरमध्ये कोणकोणते भाग असतील तर आपण टेन्स आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे, ठीक आहे ना. परंतु शिकणं वेगळं आणि इम्प्लिमेंट करणं वेगळं. शिकणं वेगळं असतं मित्रांनो, पेपरमध्ये इम्प्लिमेंट करणं वेगळं असते. पेपर सेटर्सला टफ फाईट देणं वेगळी गोष्ट असते. मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब हा एक व्हर्बचा भाग आहे. पार्ट्स ऑफ स्पीच आपण लहानपणापासून पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती शिकत आलेलो आहे, त्याही बघायच्या आहे आपल्याला. हे 8ही शब्द खूप जास्त महत्त्वाचे असतात. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे वाक्यांचे प्रकार. आर्टिकल्स आपण कुठे लावायचं, ऑन कुठे लावायचं, द कुठे लावायचा, कुठे लावायचा नाही, हे पण शिकायचं आहे आपल्याला. मूड्स, ऍक्च्युली याचा हे मूड्स मला म्हणायचं होतं. मूड्स आतापर्यंत तरी सरळ सेवेला कधी मूड चॅप्टर आलेला नाहीये, परंतु एखाद्या वेळेस येऊ शकतो. तो या टाइप्स ऑफ सेंटेन्सवर डिपेंड असतो. नंतर आहे क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग सारखा सोपा विषय नाहीये, त्यावरही प्रश्न येतात पेपरला. पंक्च्युएशन म्हणजे कुठे फुल स्टॉप द्यायचा, कुठे कॉमा लावायचा, कुठे क्वेश्चन मार्क द्यायचा, या गोष्टी जनरल सेन्स असतात मित्र, ठीक आहे ना. 3 मोठे चॅप्टर्स आहेत बघा. हे कोणते? चेंज द व्हॉइस, नॅरेशन म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट, आणि डिग्री. हे 3 चॅप्टर्स असतात ज्यावर जास्तीत जास्त प्रश्न येतात आणि हे यावर डिपेंड असतात. टेन्स आणि मॉडेल्स आणि टाइप्स ऑफ सेंटेन्स आला आपल्याला की यानुसार मग हे इम्प्लिमेंट होतं, ठीक आहे ना. नंतर आहे क्लॉज आणि सिंथेसिस. या ठिकाणी तुम्हाला कंजंक्शन्सचा वापर करावा लागतो आणि अर्ध अधिक क्लॉज आपलं टेन्स आणि मॉडेल ऑक्झिलरी मध्ये होऊन जाते, ठीक आहे ना. नंतर आहे फिगर्स ऑफ स्पीच. आता फिगर्स ऑफ स्पीचला MPSC मध्ये मोजके प्रश्न येतात, परंतु सरळ सेवेमध्ये जे 2019ला जी सिरीज झाली होती तलाठीची किंवा वन विभागाची, त्यांनी बहुतांश प्रश्न म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न त्यांनी फिगर ऑफ स्पीचवर विचारले होते. जास्तीत जास्त इन द सेन्स 25 पैकी 2 किंवा 3 प्रश्न ते फिगर ऑफ स्पीचवर ठेवायचेच. आता ती जिल्हा निवड समिती होती किंवा दुसरी संस्था असेल, पण आता TCS किंवा IBPS यांच्या स्वभावामध्ये फिगर ऑफ स्पीच नाही आहे, परंतु तरी ते आपल्याला शिकावं लागेल. हा भाग असतो मित्रांनो ग्रामरचा. हे सर्व समजलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की सर बापरे खूप कठीण आहे. कठीण काही नाही आहे,
फक्त तुम्हाला रोज माझे लेक्चर्स बघावे लागतील, सकाळी 10 वाजता, संध्याकाळी 6 वाजता. हे राहतील TCSवर, IBPSवर, म्हणजे तलाठी एक्झाम्स. ठीक आहे ना. आणि जी मुलं MPSCचा अभ्यास करतायत सिरियसली, राज्यसेवा आणि कंबाईनचा, तर त्यांच्यासाठी मी वेगळा वेळ देईल, त्यांनी त्या वेळेत बघावं लेक्चर्स. ठीक आहे ना. नंतर आहे टाईप्स. आता ह्या ज्या गोष्टी आपण या ठिकाणी शिकलो, म्हणजे समजा शिकणार आहोत, कोणत्या, या ग्रामरच्या गोष्टी शिकणार आहोत, तर या ग्रामरच्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, पेपरमध्ये कसं येते, स्पॉट द एरर, म्हणजे तुम्हाला एक वाक्य दिलं जाते, त्यामध्ये कोणत्या वाक्यामध्ये चूक आहे हे बघायचं असते, किंवा इम्प्रूव्ह द सेंटेन्स, तुम्हाला एखादं वाक्य चुकीचं दिलं असेल तर तुम्हाला बरोबर करायचं असते, आणि सगळं यावर डिपेंड असतं. हे जर आलं तर तुम्हाला हे समजतं. नंतर आहे फिल इन द ब्लँक्स, म्हणजे ते फिल इन द ब्लँक्स यापैकी कोणत्याही चॅप्टरवर राहू शकते. ठीक आहे. नंतर आहे क्लोज टेस्ट आहे, पॅराजंबल आहे. यासाठी तुमचं इंग्लिशचं वाचन असलं पाहिजे मित्रांनो. मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही मोठमोठे ग्रंथ वाचा, लेख वाचा इंग्लिशचे, परंतु हलकं फुलकं जे मिळेल ते वाचत चला. वाचल्याने आपल्याला एक सेन्स येतो. आर्टिकल्स हे जे आहे ना, आर्टिकल्स आहे, इथे प्रिपोजिशन्स आहे, काही टेन्स सारख्या गोष्टी आहे, पंक्च्युएशन्स आहेत. ठीक आहे ना. या गोष्टी आपोआपच वाचल्यानेच आपल्या कव्हर होतात. ठीक आहे ना. तेही बघू आपण. नंतर भाग येतो व्होकॅबलरीचा. व्होकॅबलरीमध्ये सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स हे तर कॉमन असतातच. ठीक आहे ना. समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द, जसं आपण मराठीमध्ये शिकतो तसंच तुम्हाला इंग्लिशची पण वाचायची आहे, अभ्यास करायचा आहे. ठीक आहे ना. नंतर बघा इडियम्स अँड फ्रेजेस, हे एक इंटरेस्टिंग टॉपिक असतो, तो येतो पेपरला. आता बघा MPSCला काय होतं ना, 50 पैकी जवळपास ते 15 ते 16 मार्क्सची व्होकॅबलरी टाकतात, किंवा कधी कधी 20 पर्यंत ती व्होकॅबलरी टाकतात. त्याच धर्तीवर आता TCS IBPS 25 पैकी तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 किंवा 4 ते 5 मार्क्सची व्होकॅबलरी टाकणार आहे, किंवा ते 6 किंवा 7 मार्क्स पर्यंतही जाऊ शकतात. ठीक आहे ना. किंवा ते असं करेल, 5 मार्क्सला पॅरेग्राफ येईल, 7 मार्क्सला पॅसेज येईल, 7 + 12 झाले, आणि एक जेवढे समजा उरलेले मार्क्स आहेत, ठीक आहे ना, ते 13 वगैरे, ठीक आहे, तर त्यामध्ये ते ग्रामर टाकेल. ठीक आहे. नंतर आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, हा पण इंटरेस्टिंग भाग असतो. प्रिफिक्स सफिक्स हे चिल्लर भाग असतो. हा रूट वर्ड्स, एका रूटचे म्हणजे एक शब्द असतो, त्याच्या अवतीभोवती काही लिहिलं की नवीन शब्द तयार होतो, तेही बघू आपण. ॲनिमल्स हे जास्त येतात पेपरला. होम्स कोणते, साऊंड्स कोणते, यंग वन्स त्यांचे हॅबिट्स कोणते, ठीक आहे ना, हॅबिटेट्स कोणतं, हे तुम्हाला पेपरमध्ये येणार आहे. ठीक आहे. आपण थेट काय बघू मित्रांनो, थेट बघू आपण की पेपरचे प्रश्न कसे असतात. ही जी सिरीज आहे, हा समजा पहिला व्हिडिओ झाला, हे झालं पहिलं लेक्चर. दुसऱ्या लेक्चर पासून म्हणजे आज संध्याकाळी 6 वाजता बघा आपल्या चॅनलला, या चॅनलला, ठीक आहे ना, त्या लेक्चर पासून आपण नाऊन सुरू करणार आहोत. नाऊन सुरू करू, आणि नाऊनवर प्रश्न कसे येणार ते बघू. आपण सरळ प्रश्न बघू. ठीक आहे ना. आणि प्रश्नाचं एक्सप्लेनेशन देताना मी तुम्हाला टॉपिक शिकवत जाईल, म्हणजे ते बेटर राहील तुम्हाला. कारण आता वेळ आलेली आहे फक्त प्रश्नांवर फोकस करण्याची, ना की पूर्ण इंग्लिश ग्रामर शिकण्याची. हां, ज्यांच्याकडे खूप जास्त वेळ असेल त्यांनी माझ्या ABC एज्युकेशन ॲप्लिकेशनमध्ये हवा तो कोर्स घ्या. सेमी ॲडव्हान्स इंग्लिश कोर्स घ्या तलाठीसाठी. MPSC वाले असाल तर ॲडव्हान्स कोर्स घ्या, किंवा मग त्या ठिकाणी अनेक कोर्सेस अवेलेबल आहे, तुम्ही घेऊ शकता. पण बहुतांश मुलांनी यूट्यूबवर बघावं. जे घेऊ शकत नाही किंवा इथे येऊ शकत नाही अमरावतीला, त्यांनी सरळ आपल्या यूट्यूबवर डिपेंड राहावं. ठीक आहे. मी तुमचं सगळं करून देईल, नो इश्यू. ठीक आहे. चलो, अभ्यासाला लागा, तलाठी बना. ह्या कार्यालयातले लोक तुमची वाट पाहून राहिले, या गावातले. ठीक आहे ना. चलो, थँक्यू.